नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज डहाणू इथं वाढवण बंदराचं भूमिपूजन. ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदी केंद्र सरकारकडून शिथिल. आदिवासी भागातल्या पेसा कायद्याअंतर्गत भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं 29 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण. आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची घोडदौड. आज 3 अॅथलीट पदकासाठी उतरणार मैदानात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 11 वाजता मुंबईतल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स काउन्सिल यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. त्यानंतर दुपारी 1:30 वाजेच्या सुमाराला पालघरच्या सिडको मैदानावर पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. पालघर इथं डहाणू गावात 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. हे बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल असा विश्वास केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्यक्त केला आहे. ते काल पालघर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या 10 बंदरांमध्ये याचा समावेश असेल. या बंदरामुळे 12 लाख लोकांना प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याचं सोनोवाल यांनी सांगितलं. ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून काल याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. ऊसाचा रस बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिल्यानं राज्यातल्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. पेसा क्षेत्रातल्या भरतीच्या प्रश्नासह इतर विषयांबाबत काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. आदिवासी भागातल्या पेसा कायद्याअंतर्गत भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयाला करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान काल मुंबईत एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हे देशाचं विकास इंजिन असून गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पन्नातला वाटा सर्वाधिक असल्याचं नमूद केलं. राज्याची 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जे घडलं ते दुर्दैवी असून या प्रकरणी दोषींवर कारवाई होणारच अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते काल बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेदरम्यान बोलत होते. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा राज्यात 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं. राज्यात कणा नसलेलं सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याची हत्या केल्याची घटना परवा घडली. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या ट्विट संदेशात हे मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात मिळालेली रक्कम, पीक विमा, पीक कर्ज यासह कोणत्याही शासकीय योजनेचं अनुदान कपात न करता पूर्णपणे लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश राज्याचे पणन मंत्री तसंच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँकांना दिले आहेत. काल छत्रपती संभाजीनगर इथं सर्व सरकारी योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या कन्नड, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर या 4 तालुक्यात पीक विम्याची रक्कम काही कारणास्तव वितरित झाली नाही. याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पीक विमा कंपनीसाठी कृषी विभागानं पाठपुरावा करावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध उद्यान विकास आणि इतर कामांचं काल पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ते काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बोलत होते. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्यानिमित्तानं जरांगे यांनी काल गोदापट्ट्यातील 123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची आंतरवाली इथं बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी उपोषणाचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान जरांगे यांच्या निर्णयाला उपस्थित समाजबांधवांनी विरोध करत हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 3 सप्टेंबरला मुंबईत विधान भवनात उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहातल्या सन 2019 ते 2024 या कालावधीतले हे पुरस्कार आहेत. यावेळी वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्काची घरं मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल यांच्या वतीनं काल मुंबईत झालेल्या द रिअल इस्टेट फोरम 2024च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्य शासनानं महिलांना गृहखरेदीमध्ये 1% मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली असून याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राष्ट्रीय क्रीडा दिन काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. दिल्लीत मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलात युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय तसंच राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीच्या शहरातल्या विद्यार्थ्यांची यावेळी रन फॉर फिटनेस ही दौड घेण्यात आली. अनेक विद्यार्थी यात सहभागी झाले होते. नांदेड इथं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचा काल समारोप झाला. क्रीडा स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त खेळाडू तसंच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थींचा मनपाचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पॅरालिम्पिकमध्ये नांदेड जिल्ह्याचा गौरव करणाऱ्या भाग्यश्री जाधव तसंच लता उमरेकर यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं काल नागपूर इथं संविधान चौकात नारी न्याय आंदोलन करण्यात आलं. महिलांना न्याय देण्याकरता देशातल्या अनेक राज्यात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी सांगितलं. बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत वाहन फेरी काढण्यात आली. मालवण इथल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. लातूर इथं नव्यानं उभारण्यात येत असलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाची माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी काल पाहणी केली. बार्शी रस्त्यावर नवीन एमआयडीसी भागात जवळपास 112 एकर जागेत बाजार समिती उभारण्यात येत आहे. या ठिकाणी 8 लिलाव कक्ष, सुमारे 1400 गाळे, सुसज्ज वाहनतळ आणि इतर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देशमुख यांनी या सर्व कामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा इथं आजपासून 1 सप्टेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये या विषयावर डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीच्या मिश्र प्रकारात शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी संयुक्तरित्या 1399 गुणांसह नवा विक्रम नोंदवला. 2 सप्टेंबर रोजी ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत 2 पदकं जिंकणारी अवनी लेखरा 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत खेळणार आहे. अॅथलेटिक्समध्ये 3 पॅरा अॅथलीट आज पदकासाठी खेळणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज डहाणू इथं वाढवण बंदराचं भूमिपूजन. ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदी केंद्र सरकारकडून शिथिल. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं 29 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.